हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही पदार्थ नाही करणार आहे, पण मुखवास करून दाखवणार आहे. म्हणजे आरोग्याचा, सौंदर्याचा आणि पोट साफ ठेवणारा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारा असा हा मुखवास मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याला लागणारे साहित्य काय काय आहे तर चला तर किचन मध्ये बघूया आपण. मुखवासासाठी लागणारे साहित्य हे बघा. बडीशेप अगदी 2-2 चमचे घेतल्या. बडीशेप नंतर हा आळशी आळशी म्हणतात त्याला. आळशी बघा, आळशी ते पण 2 चमचे घेतले. आळशी नंतर हे पांढरे तीळ घेतले. हे बघा पांढरे तीळ. नंतर धणा डाळ आपल्याला लागतेच मुखवासाला. धणा डाळ आणि कलोंजी आणि दुसरं अळीव म्हणजेच हलीम. म्हणजे हे बाळणपणात बाळंतिणीला सुद्धा देतात हा हलीम. त्याच्यानंतर ही कत्री खडी साखर, थोडा ओवा हा बघा ओवा आणि मेथीचे दाणे आणि त्याला लागणारी हळद आणि हे सेंदव मीठ एवढं आपल्याला मुखवासासाठी लागणार आहे. आता प्रथम हे सगळे जिन्नस आपण भाजून घ्यायचे. त्याच्या आधी मी बडीशेप भाजून घेते. बडीशेप काय करते आपल्याला? बडीशेप ही सगळ्यात उपयोगी म्हणजे आपल्या शरीरात थंडावा निर्माण करते आणि उष्णता कमी करते. अशी ही बडीशेप मी भाजून घेते. भाजून तुम्हाला मी दाखवते. थोडी थोडी भाजायची, जास्त भाजायची नाही. वास येईपर्यंत भाजायची. हे बघा बडीशेप झालेली आहे. मी काढून ठेवते. गॅस बंद केला मी. आता ही काढून ठेवते हा बडीशेप. आणि आता दुसरं घालते. आळशी घेतली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि कॅन्सरचा धोका टळतो अशी ही आळशी. ती पण आता मी भाजून घेते. थोडं भाजायचं. पटकन होतं हे. आणि बघा पटकन होणार हा मुखवास. हे बघा उडायला लागली ना म्हणजे समजायचं हे झालेलं आहे. ही झालेली आहे. मी काढून घेते. हे बघा झाली आहे. हे आवाज येतोय ना? हे बघा तीळ घ्यायचे. तिळामुळे हाडे मजबूत होतात, स्किन चमकते आणि प्रतिकार शक्ती वाढते आणि आपण सुंदर दिसायला लागतो. तीळ सुद्धा लगेच भाजले जातात. हे बघा लगेच आता तीळ तडतडायला लागतील म्हणजे ते भाजले असं समजायचं. आता तिळगुळासाठी तुम्ही तीळ खाल्लेच असतील. तेच तीळ आहे ते. आपल्या घरगुती आपल्याकडे आहे त्याच्यातच हा मुखवास तयार करायचा आहे. अगदी उपयोगी आहे. झाले आपले तीळ सुद्धा झाले. हे बघा पटपट होत आहे. बघा उडतंय तडातड. ओवा झोप चांगली लागते. आणखीन आपला मुखवास रुचकर होतो आणि पोटासाठी हा ओवा अतिशय उपयोगी आहे. आता ओवा भाजून घेते हा. ओवा पण पटकन भाजला जातो. ओवा थोडाच घालायचा नाहीतर आपल्याला तो पोटात जाळ पडेल. आता धणा डाळ घेतली आहे.
धना डाळामुळे झोप चांगली लागते आणि मुखवासाला स्वाद येतो. हे बघा, ही सुद्धा धना डाळ पण थोडक्यात भाजायची, कारण भांड गरम आहे म्हणून मी त्यातच भाजते. हे झालंय. आता कलोंजी घ्यायची. हे बघा, कलोंजी रक्तदाब नियंत्रित होतो आणि दम्याचा विकार कमी होतो कलोंजीमुळे. कलोंजी सुद्धा मी भाजून घेते. थोडं थोडं भाजायचं. हे बघा, कलोंजी पण होत आली आहे. दूर दिसतोय ना तुम्हाला, कलोंजी पण होत आली आहे. हे बघा, थोडं थोडं भाजायचं. हे पण काढून घेते मी. अळीव म्हणजे त्याला हलीम पण म्हणतात. CEA विटॅमिन असतं त्याच्यामध्ये आणि हा बाळंतिणीसाठी पण गुणकारी आहे आणि डायबिटीस साठी सुद्धा गुणकारी असा हा हलीम आहे. हलीम पण भाजून घ्यायचा. हलीमचे लाडू पण बनवतात. आता या थंडीमध्ये हलीम खाणं अतिशय खूप गुणकारी. बघा, हलीम कसा ह्याच्यासारखा फुटायला लागतो. आपण राजगिऱ्याच्या वगैरे लाया असतात ना, त्या कशा फुटतात, तसा हा सुद्धा हलीम फुटतो. बघा, दिसतोय ना सफेद सफेद, म्हणजे होत आलाय. आणि थोडं थोडं घेतलंय मी मुद्दाम. तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता, म्हणजे 50 ग्रॅम 100 ग्रॅम घेऊ शकता. मी हे 2-2 चमचे घेतलेले आहे. बघा, हे बघा, हे बघा, फुटलंय. बघितलं, पांढरं दिसतंय ना, म्हणजे हा पण भाजत आलाय. हे पण मी काढून घेते. मेथी घालायची. मेथीमुळे श्वासाची दुर्गंधी नष्ट करते आणि हा ही डायबिटीस साठी अत्यंत गुणकारी आहे. हे बघा, थोडीच घेतली आहे मी मेथी. ही पण आपण मेथी भाजून घालूया. आता हे सगळं आपण भाजून घातलंय. तुम्ही म्हणाल मेथी अशीच खायची, तर अशीच खाणं योग्य आहे, म्हणून मी थोडीच घातली आहे. तुम्ही पण करताना मेथी थोडीच घाला. पण मेथी सगळ्यात चांगली, पोटासाठी पण चांगली मेथी. आणि डायबिटीस वाल्यांसाठी तर अतिशय उत्तम गुणकारी अशी आहे. म्हणून हा मुखवास सर्व गुण संपन्न आहे. ही बघा, मेथी झाली. मेथी पण काढून घेते. हे बघा, सगळं भाजून एकत्र झालंय आणि आता हे सगळं मिक्स करूया. सगळं आहे ह्याच्यात. हे बघा, सगळं. हे थोडक्यात मी थोडीच केलेली आहे. तुम्ही घरी जास्त प्रमाणात करू शकता, पण ही तुम्ही करून बघा. हा मुखवास करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन रुचकर होण्यासाठी काय घालावं लागते बघा. ही कत्री खडीसाखर. त्याच्यापासून आपल्याला सर्दी वाचून आपल्याला ही दूर करते अशी ही खडीसाखर घालायची. आणि मुखवास पण आपल्याला रुचकर लागतो अशी ही खडीसाखर घालायची. ही बघा, तसंच अँटीबायोटिकचं काम करते हळद, म्हणून हळद घालायची. आणि त्याच्यामुळे रुचकरपणा येतो. आणि ते आणखीन रुचकर लागण्यासाठी आपल्याला हे सेंदव मीठ घालायचं. हे बघा, सेंदव मीठ घालायचं, थोडक्यात घालायचं. आणि हा सगळं मिक्स करून एका बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायची. कधी पण जेवल्यानंतर खाता येते. कसा वाटला मुखवास?
हा बघा, मुखवास तयार, एकदम हेल्दी. आपलं पोट साफ तर आपलं आरोग्य छान, आणि आपलं आरोग्य छान तर आपला स्किन. आणि आता असं हे हे मी कंटेनर मध्ये भरून ठेवते, म्हणजे असं पॅक करून ठेवलं तर आपल्याला एकदम खूप छान होतं आणि खूप दिवस टिकते आणि आपल्याला चांगले होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, आणि मुखवास करून बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.